आज आपण हेअर वॉश करण्यासाठी शॅम्पू वापरतो. म्हणजे आजकाल लहान मुलांचे पण बेबी शॅम्पू आलेले आहेत. का तुम्हाला माहिती आहे हा शॅम्पूचा शोध कसा कोणी लावला? आणि एका भारतीय माणसाने तसा शॅम्पूचा शोध लावला. तो पण कुठे? आज मी तुम्हाला सांगते. खरं पूर्वी भारतामध्ये हेअर वॉश करण्यासाठी ना, केस धुण्यासाठी आपण रिटा, आवळा, शिकाकाई ह्याची पावडर किंवा हे सगळं वापरून मिक्स करून ह्याच्यातून जो फेस तयार व्हायचा त्यापासून आपले हेअर वॉश करायचं. हे तुम्हाला माहिती आहे, आपल्या आजीने पण आपल्याला सांगितलंच असेल. इव्हन आज पण कधी कधी आजपासून काहीतरी लोकांना ह्याचा वापर करतात, ह्याच्यावरती विश्वास ठेवतात की ह्याच्याने केस खूप स्वच्छ होतात. नंतर पुढे झालं कसं, 1814मध्ये ना इंग्लंडमध्ये भारतीय माणूस, त्याचं नाव होतं डी.के. मोहम्मद. यांनी काय केलं, तिथे इंग्लंडमध्ये पहिल्यांदा शॅम्पू बाथ टब असं त्यांनी सुरुवात केली. येस. आणि तिथून तशी शॅम्पूची खरी सुरुवात झाली, जी जगप्रसिद्ध झाली. मग पुढे जसं पुढे घेत गेलं तेव्हा एक जर्मनची एक वेल नोन ब्रँड आहे. त्यांनी 1903मध्ये त्या ब्रँडचं नाव आहे हॅन्स सेल्फूस. ह्या ब्रँडने ना मग सगळे काही मग वेगवेगळ्या प्रकारचे शॅम्पू त्यांनी बाजारात आणले. मग अँटी डॅन्ड्रफ मतलब शायनिंग वगैरे असे आहे, त्याचे तो वेल नोन ब्रँड आहे. अशा प्रकारे ना शॅम्पूची सुरुवात झालेली आहे. पण आज पण कितीतरी लोक शिकाकाय आवळा रेटावरती विश्वास ठेवतात. आज भरे मार्केटमध्ये अनेक प्रकारचे शॅम्पू आलेले. आज बेबी शॅम्पू पण आलेले आहे आणि या शॅम्पूचं खूप सारे कॉम्पिटिशन पण आहे. ह्याच्यासाठी त्याच्यासाठी हेअरफॉलसाठी त्याच्यासाठी. तर बघा, एका कुठून शॅम्पूची सुरुवात झाली आणि आज कुठल्या प्रकारचे शॅम्पूचे ब्रँड बाजारात आलेले आहे. तर अशाच वेगळ्या माहितीसाठी चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.